अंगार साहेब, ऐतिहासिक विजय कुठेतरी जे आहे आपला झालेला आहे, काय बोलाल? कारण की ही या संधीसाठी जे आहेत आपण आतुरतेने वाट बघत होते, कुठेतरी जे आहेत जनतेच्या हितासाठी आपण सेवेसाठी तत्पर होणार होते. नमस्कार. मला पक्ष नेतृत्वाने जी माझ्या जबाबदारी टाकली, खूप मोठी जबाबदारी टाकली होती. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाचा सोन्याचा म्हणजे जे मला सुवर्ण संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. नागरिकांचा विश्वास मी पहिले संपादन केला होता. सगळे संपूर्ण नागरिक साथ माझ्यासोबत होतीच, पण या विजयाचं सर्व श्रेय माझ्यासोबत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. ह्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. सोबतच जे आमचं पक्षाचं जे हे होतं ध्येय धोरण, सबका साथ सबका विकास, वार्डाचा प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचलो. आणि आता ह्या विजयातून जे साध्य करता येईल, प्रभागात सर्वांगीण विकास करण्याचा ध्येय आमच्या पुढे आहे. आम्ही पूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास करणार आहे. एकंदरीत कुठेतरी बघायला गेलं, पक्ष वाढविण्यासाठी आपण प्रत्येक वेळा कुठेतरी जे अहोरात्र मेहनत केली. त्यानंतर बघायला गेलं, हिंदुत्व संस्कृती पाळण्यासाठी सुद्धा जे आहेत आपण सुद्धा कुठेतरी मोठा पाऊल उचलला होता. घरोघरी जाऊन आपण कुठेतरी जे श्रीरामाची मूर्ती आपण दिली होती. त्यानंतर आता तुमच्याकडे जो चॅलेंज आहे, तो सर्वात मोठा चॅलेंज म्हणजे जे आहे लोकांचा विकास, जनतेचा विकास, जनतेच्या समस्यांचा विकास. या चॅलेंजला कशा प्रकारे बघतात? छोट्या मोठ्या समस्या ज्या असतात, नगरसेवक जे म्हणजे साध्य करतात, नगरसेवकाच्या माध्यमातून काय असतात तर छोट्या मोठ्या गरजा, नागरिकांच्या गरजा आहे. तर रस्ते, नाल्या, नळ आणि साफसफाई, स्वच्छता आपण प्राधान्य द्यावं. नगरसेवकांचं काम असतं की वार्डात स्वच्छता राहिली पाहिजे. आणि नागरिकांच्या समस्या असतात, छोट्या छोट्या समस्या असतात, खूप मोठ्या समस्या नसतात, तर त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, मुलांसाठी शिक्षणासाठी अभ्यासिका असेल आणि लहान लहान मुलांसाठी खेळण्याचं उद्यान असेल, या सर्व गोष्टीवर आपण विचार करून सर्वांशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. निवडणुकीच्या दरम्यान मोठी मोठी आश्वासन कुठेतरी जे आहेत आपण दिली होती जनतेला, आणि त्यानंतर जे आहेत 100 दिवस तुमच्याकडे आहेत. 100 दिवसामध्ये असे कोणतेही विकासी कार्य जे आहेत जनतेला दिसणार आहेत, असे कोणते ठोस कार्य तुमच्याकडे असतील? आम्ही तसं तर खोटं आश्वासन कधी देत नाही. आमचा पक्षच खोटं आश्वासन देत नाही. तुम्ही पाहिलेलं आहे नरेंद्र मोदीजींच्या याच्यापासून पहा, तुम्ही खाली लहान लहान कार्यकर्त्यांपासून पहा, कोणी खोटं आश्वासन देत नाही. जे आश्वासनं आम्ही दिले ते पूर्ण केले. माननीय नितीनजी गडकरी असो, देवेंद्र फडणवीस असो, किंवा आमचे लाडके आमदार मोहनजी मते असो, यांनी जे आश्वासनं दिले ते आश्वासन पूर्ण केले. पूर्ण नागपूर शहरात पाहत जिकडे तिकडे विकासाचे कार्य सुरू आहे. जे आश्वासन देतो ते पूर्ण करू. आणि आता राहिला हा वार्डाचा विकास, तर छोटे मोठे कामं जे रखडलेले कामं होतं, 4 वर्ष प्रशासक राज असताना हे कामं कुठेतरी थांबलेले होते. आता त्या कामाला चालना देऊन प्राधान्याने जे काम असतील ते पहिले पूर्ण करू आणि नंतर नवीन कामाला हात लावू. एक आखरी प्रश्न असा होता खंगार साहेब, बघायला गेलं कुठेतरी जे आहेत सत्तेमध्ये जेव्हाही कोणी नगरसेवक पदासाठी उभा होता आणि नगरसेवक बनून येतो, त्यानंतर तो फक्त आपली पोळी शिकण्याचं काम करतो. परंतु आपण बघितलं जनतेच्या सोबत म्हणजे नगरसेवक नसताना सुद्धा राहिलेल्या, काय वाटते तुम्ही ही जी निवडणूक लढल्या तर आता निवडून आल्या सुद्धा आहात, तर आपण जे आहेत नगरसेवक पदावर रुजू झाल्यानंतर आपली पोळी शिकण्याचं काम करा की जनतेच्या विकासासाठी आपण कुठेतरी गांभीर्याने उभे राहाल? माझं ध्येयच आहे जनतेचा विकास, नागरिकांमध्ये जाऊन काम करणे. मी एका वार्डाचा नगरसेवक नाही राहणार, तर प्रभागाचा नगरसेवक राहणार आहे. पूर्ण प्रभागाने मला निवडून दिला आहे, त्यामुळे प्रभागाचाच विकासाचा ध्येय माझ्यासमोर ठेवला आहे. मी पूर्ण प्रभागात काम करणार आहे, प्रभागाचा नगरसेवक म्हणून काम करणार आहे.